इथं तर गाड्या रस्त्यावरती सोडून जायला. बुबुलाचा स्कूलला सोडून आलोय. माझी तब्येत थोडीशी डाऊन झाली अजूनच. आणि पूजाने सगळं काय घेतलंय आवरून. आता नाश्ता करू सगळं काय आणि मग त्या बेडच्या पाठी लागू. तो आजच की आजच गरम चिकन सूप बनवून टाकलाय गुरुद्वारा. पाणी छान वाटतं. आता मी तिथे बसलो असतो तर माझ्या डोक्यात पडलं असतं. टाइम आला फ्रेंड्स हा वाला बेड खाली करण्याचा. त्याच्यातलं सामान त्याच्यात चाललंय आणि मला वाटत नाही सगळं बसेल एवढं. ते वाला बाकीचं त्या बेड मध्ये मला बोलायचं तरी की तुला असं उचलायचं काहीतरी. मंजुली का राजा तर म्हणाला होता तर झालंय हा पण बेड आपला फ्रेंड्स रॅप करून. ओके, कालचे जे बबल पेपर एक्स्ट्रा होते बबल रॅप ते रॅप करून टाकलंय. आणि काय ऑनलाईन सर्व्हिस बघते टेम्पोची. इथून ते डायरेक्ट जोगेश्वरी आपण निघेल. हा निघेल ते पण. बस एवढंच की बेड खाली ठेवताना पूजाकडून परत पाठी. सॉरी सिरियसली सॉरी आय एम सॉरी. तिथून ते थोडस निघालं. म्हणजे खराब दिसतंय हे. परत समोर घरात आल्या आल्या हे समोर काय नव्हतं पाहिजे. हे कुठं आतमध्ये किंवा कुठं पण नाही बरोबर दिसत. सॉरी सॉरी आणि असं होऊन बसलं. ठीक आहे, ते बघू आता त्याला काय व्हाईट सिमेंट लावून का काय त्याला करता येईल का, नाही तर कलर त्याच्यावरूनच मारता येईल का. माझा बेड कोण इकडे बेडला बाय बाय कर. हे काय हलकं आहे, उचल तिकडून. वजन का झालंय याचं? वजन हा याचं वजन काय झालंय? ह्याच्यातलं लोड बीड तर ह्याच्यातच आहे ना. मला सकाळपासून मला फुरसतीचा वेळ भेटला नाहीये जो मी आरामात निवांत घालवते. माझा हा नियॉनचा कपडा इतक्या टाइम नंतर दिसलाय. बॅकड्रॉप मागवलेला मी असं पाठी काहीतरी. काय उपयोग नाही केला त्याचा. काय उपयोग नाही. असं फुटम बिछवणार आणि मग पाठी काय पण ऍड करू शकणार तसं. माझा मोबाईल तुझ्या एडिटिंग साठी. माझा मोबाईल तुझ्या हो. अरे वा बेटा तू उचललाय. तुझ्या म्हटलं चल तू आज बेड घेऊन एका साईडने. तुला ताप आलाय. यहाँ बांध देते यहाँ बांध देते तो अरे ठीक आहे. अरे मध्ये गादी भिजल ना, उपयोग नाही ना मग त्याचं काय. अच्छा गादी भिजली तर खाली धूळ आहे ना. नहीं अभी नहीं. अरे कोई बात नहीं. आराम से चला जाएगा.
तिथे ना ते ट्रॉमा हॉस्पिटल आहे ना, कुठं ट्रॉमा हॉस्पिटल जोगेश्वरीला हा. हायवेला हायवेलाच आहे. हो हा ते आहे बरं. इथून जरा इथून मारून लेफ्ट मध्ये हा हा. तर त्याच्या बाजूलाच एक सोसायटी जाते आतमध्ये. अरे काय नंबर शेअर केलाय, जर काय प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर कॉल ओके करू. ओके ताई. थँक्यू. ओके बुकुत सर साईड. गुगल बाय बाय. अरे काय घेतलेला यार. काय ठीक आहे. बाय बाय बाय. थँक्यू सो मच. खूप काय वेळ साथ दिली म्हणून. पाऊस नसू दे. बाय कर दादा. बाय. त्यांचा गुगल पेचा नंबर पण नाही ना त्यांचा गुगल. अरे बापरे, लगेच एवढा खोकला खोकला आलाय बापरे. लगेच खोकला आला. काय डॅडाने कसला भात भरवला, त्याने तुला खोकला आला. चिकन बनवलं मला दादाने. कधी मी बनवलंय. मला नाही बनवलं चिकन. नाही खाली अजून त्याच्यावर सोफ्यावर पसारा आहे ना. कधी क्लिअर होणार ते सर. यार बस तू आज मी बघतोयस ना मी किती कामं करते. सकाळपासून ऍक्च्युली भिंती पण माझं पण काम वाढवलंय भिंती अरे सॉरी खरंच सॉरी खरंच सॉरी. घरात आल्या सर जरा समोरच लक्ष द्यावं. हे भाव्याने केलं असतं तरी ठीक आहे एक टाइम, पण हे काय आहे आणि छोटं मोठं पण नाही ते दिसतंय तेल असं आहे. सॉरी यार. इतके दिवस बघते माझीच नजर लागली असं वाटतंय त्याला. आई गं. आता थोडंसं व्यवस्थित वाटतं म्हणजे थोडं ओपन वाटतंय ना. तर सोफा ना एकदम हे बघा आज आल्या डायरेक्ट ठीक आहे तिला सांग माझ्याकडून गेला टेम्पो. बाय बाय केलं त्याला. सायकल चालवची आहे. हा तो मम्मी मला सायकल चालवची आहे. ती बोलते ना बेटा मी फोन. काका- एक बेड आला तर फ्रेंड दुसरा गेला. आता अजून 1-2 गोष्टी होण्या अपेक्षित आहेत. हा. हं? हळूहळू करू. 1-2 वर्ष तरी घर प्रॉपर हे करू. काय केलं बे? त्याचा खाली वाटतं ना. आता खाली वाटतंय ते. मम्मा वेळ आता हे जर तू काम नसतील करत ना त्याच्यावर बसून ते पण पॅक करू. का आणि कुठे ठेवून देते वरती. चेअर पण ठेवून देते म्हणजे तेवढं इथे मोकळं. मम्मा वेळ काय केला? वेळ काय केला? आऊला देऊन टाकला बेटा. का? आपल्याकडे हा सोफा आला ना. नको मम्मा, त्याच्यावर मी बसतेच होती. मी त्याच्यावर बसतेच होती. मग आता तू ह्याच्यावर बस ना बेटा. मी मला त्याच्यावर बसते. मग तुला तो आपला बेड हवाय. हा. मग फोन करू रिटर्न. तू कुठे ठेवणार मग तू बेटा. मी देवाच्या तिथे ठेवला. आणि मग आपण जागा कशी होणार मग आपल्या घरामध्ये. तो पण बेड हा पण बेड. अरे तिथे तिथे ना तिथे हा त्यामुळे ती मेजरमेंट टेप आणायला गेली. नाही काका लंच आहे होते. फ्रेंड्स. मला छान भात आणि चिकनचं कालवण. कळलं मला पाहुणा एक भेटणार नाही. मग त्याने ना तो एकदम म्हणजे बाहेर 1-2 पाय असतो ना, त्याला पाय असतो ते खालचे गोलवाले ते तो सेक्शन नाही बसलाय. मग त्याने ना तो पायाला घेऊन त्याने बांधलाय आतमध्ये. मग ते बाकी सर्व बसलाय. तो बाकी पूर्ण आतमध्ये बसलाय. माझी बायको सेम नाही मी स्टोरी बबल रॅप वगैरे लावलंय सेम जोश सोबत सेम उत्साह सोबत अजून मल्टिपल लोकांसोबत शेअर करू शकतो. हे मी अगोदर पण म्हटलं. बेडशीट चला आपण जेवण येऊ. बेडशीट सकटच बबल रॅप लावले मी बेडशीट तशीच ठेवले. म्हटलं असं नाही की हे सगळं सांगताना ती नाही अजून कुणाला सांगायला जाईल तर थोडंसं लो एक्साइटमेंट होईल. ती सेम उत्साहासोबत सेम स्माइल सेम एक्सप्रेशन सोबत सगळ्यांना सेम गोष्ट सांगू शकतो. फक्त मी नाही विचारायला पाहिजे बस. नाही तर मी विचारलं तिला असं होतं की किती वेळा विचारतो तू किती वेळा सांगू तुला. तो व्हिडिओ काढते तिकडे. तर मग बुकू खाली गेले सरोदांकडे. पूजाने आता जस्ट बाजारातून जाऊन आले. मी घरीच होतो. आराम केला. उठलो थोडंसं बरं वाटतंय. जेवणा अगोदर जस्ट थोडीशी कॅडबरी खाऊन किंवा डार्क चॉकलेट म्हणजे थोडं बरं पडतं. हे डार्क चॉकलेट
भले आपल्या घरामध्ये सगळे कॅडबरी लवर आहेत, चॉकलेट लवर आहेत, बट सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेत की याला कोणीच हात लावू नका, दुसरे कॅडबरी आहेत घरातले तेच खावं. बिकॉज हे डार्क चॉकलेट बाकीच्यांना कडू कडू असल्यामुळे आवडत पण नाही आणि मीच फक्त खात होते, आहे की नाही? मी खात पण नाही ते, मला डार्क चॉकलेट आवडतच नाही. मग तेच म्हटलं म्हणजे ना. डेअरी मिल्क सिल्क आणि फ्रूट अँड नट हे एक आता मला सध्या आवडायला लागलं बस. मी तर पहिलं किती खात होती यार, आता तर थोडंफार कमी केलं खायला. करू निवाता विनू चाललाय. आणि पूजा काय करते? मम्मा मम्मा नाईस. त्यांना तुला तर नाही तू कर, तुझं कर, दाखव पण. असतं तिला थोडीची वाटलेली लोक करते मी. हा, या ब्लॉग हिजाच आहे फ्रेंड्स, कारण की खूप वेळ झालं ट्राय करते व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, बट कॅमेरा कधी वरती जातोय कधी खालती पडतोय, म्हणून मी हिला सेट करून दिलाय. आता दिसेल बघ. ठीक आहे, मी जाऊ. दा. फ्रेंड्स बघून घ्या थोड्या वेळीचा योगा, खूप वेळ झालं चालू आहे. दीदी जा ना, तू काय करते तिथे? मी जातो बघ. मम्मा हा बघ. अरे वाव, नाईस. प्रवास
दिसतंय दिसतंय. तू काय बघते? मी बघतोय तू योगा करते ते. काय खेळायची? हा? काय खेळली? तू लाईव्ह आहे. कोण बोललं तू लाईव्ह आहे? मी लाईट आहे. राईट आहे. लाईट. या लाईव्ह नाही बेटा, आपलं फक्त ब्लॉग काढणं चालू आहे. तुला लाईव्ह जायचंय? हा. फ्रेंड्सला विचार, फ्रेंड्स मी लाईव्ह आल्यावर तुम्ही बघाल का? हा. विचार त्यांना. तू सांग ना. मग फ्रेंड्सला विचार मी लाईव्ह येऊ का? काय करतोय? मी बघतोय. तू बोल ना, ओम बोल. त्याची केस. काय? मी ते करतो तर. काय ना? ते काय? बिल्ली. आपण अर्ध मत्स्येंद्र आसन करूया. ओके, माझ्याकडे बघ. साईड मला पण दिसू दे फ्रेंड्सला. मी पण करू. हा, असे पाय दिले का? हा एक पाय असा प्रॉपर ओपन करून इथे ठेव आणि असं वरती ठेव. ओके. असं वरती ठेव. करतो. हा एक पाय असा टाक, असं फोल्ड कर, असा पाठी फोल्ड. करतो. हा राईट. असं वरती ठेव आणि मग असं थोडंसं ससलं सेट करून हा हात इथे पाठी ठेवायचा. हा हात ह्याच्या पाठी टाकून त्याला पकडायचं आणि ज्या साईडला फेस तिकडे बघायचं. ते काय? तसं ना ह्या गुडघ्याच्या ठेव. हे असं ठेवलं ते बघ, तिथे बघ. हा पाय इथे ठेवला. ठीक आहे. आता माझं पोट भरून जेवलंय मी. हे बघ, हा एल्बो ह्याच्या पाठी ठेवला. हा एल्बो ह्याच्या पाठी ठेव. गुडघ्याच्या पाठी ठेव. तो एल्बो हा हात असा पाठी जाईल. हा हा आणि काय दिसतं? आणि असं पकड. अरे अरे वा, बघ पूजा हिचं झालंय यार. हे बघ, आता माझी प्रॅक्टिस सुटली म्हणून मला पण थोडंसं स्ट्रेच करायला थोडंसं हे पडत आहे. हा पाय प्रॉपर खाली असतो पण ठीक आहे. आता तू कर फ्रेंड, इथं योगा बघून घ्या. बाकी हा ब्लॉग करू इथेच पूर्ण. माझी तब्येत थोडीशी खराब आहे, ते उद्यापर्यंत इम्प्रूव्ह होईल. मग आपण बघू काय करू शकतो का. त्यात आज पहिल्याचा सोफा गेला, नवीन सोफा आला आणि वी आर व्हेरी मच हॅपी विथ दिस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इतका वेळ दिला त्याच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळ्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय कर पहिलं फ्रेंड्सला. पहिले बाय बाय कर. मी करतो मी पहिलं बाय बाय करतो. काय करू? केलं ना मी बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. बाय. भेटे उद्या. दोन्ही वेळा असे ठेवले मग प्रॉपर प्रॉपर स्टँड घ्यायचा, ज्याने आपलं बॅलन्स बनेल, ज्याने आपल्याला बॅलन्स डगमगवणार नाही आणि आपल्या पायावरती जास्त ताण पडणार. अँड नाउ स्लोली मूव अप. पूर्ण असं वाटतं. ठीक आहे. अँड दिस वन इज बेस्ट. असं झोप. असा हात ठेव इथे साईडला शोल्डर लेवल पाठी आणि असं उठ सापासारखं. ब्रीद इन. पाय जॉईन कर पाठव. पाय जॉईन कर. चला मिट्स, बुगूचा योगा बघून घ्या. मी जातो जरा. यातच जेवलो मी, नाही बरोबर वाटणार योगा करायला. आता तू करून घे बेटा. बाय बाय. तिथे थोडंफार योगा बघा. तिने स्वतःहून इच्छेने ब्लॉग काढल्यास तुमच्यासोबत शेअर करायला, कारण की माझं तर झालेलं. मी झोपणार होतो जेव्हा.